राम राम विद्यार्थी मित्रांनो, टीईटीला येणारे जे प्रश्न असतात ते सोपे असतात. सर्वप्रथम हे आपल्या डोक्यात घ्या, भाषा विषयावर तुम्ही प्रेम करा. मराठी जसं तुम्ही केलं तसे तुम्हाला हिंदीचे मार्क चांगले पडतील. आणि या ठिकाणी मागे ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेला आलेले जे प्रश्न आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही जे प्रश्न पाहणार, आता तुम्हाला कळणार की मागे तुम्ही जो अभ्यास केलाय त्याच्यावरती किती सोपे सोपे प्रश्न विचारलेले आहे. पहिला उतारा आहे 1 ते 4 प्रश्नाचा. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 1 ते 4 काही ठिकाणी प्रश्न हे उतार्यावरती 4 प्रश्न, काही ठिकाणी 3 प्रश्न असतात. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काय तर आता आपण उतारा वाचत बसणार नाही. तुम्हाला काय करायचे परीक्षेमध्ये, सर्वप्रथम उतार्यावरचे प्रश्न वाचायचे. उतार्यावरचे प्रश्न वाचले की मग तुम्हाला उतारा वाचायचा आहे, म्हणजे तुमचे 4 पैकी 4 मार्क येणार आहे. आता चला 5वा प्रश्न आपण घेऊया, सुरुवात करूया. प्रश्न 5वा एकदम सोपा आहे. खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा. आता आपल्याला ना माहिती असणं गरजेचं आहे. काळाचे प्रकार 3 पडतात: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. उपप्रकार 4 आहे: साधा, चालू, पूर्ण रीती. साधा, चालू, पूर्ण रीती. मग आता लक्षात घ्या, साधा, चालू, पूर्ण रीती. रीतीमध्ये नियमित घडणारी क्रिया असते. मग आपण तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. देवा सर्वांना सुखी ठेव, मी खात्रीने उत्तीर्ण होईन, तो नेहमीच उशिरा येतो. आता ही नेहमीच घडणारी क्रिया, तो नेहमीच उशिरा येतो. मग याला म्हणायचं रीती वर्तमान काळ. मी अभ्यास करत असतो, मी जेवण करत असतो, मी सकाळी लवकर उठत असतो, मी पळत असतो, असते. तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं नियमित क्रिया. मग मी अभ्यास करत असतो, मी सकाळी लवकर उठत असतो, मी वाक्य लिहित असतो, मी उत्तर सांगत असतो, मी क्लासला जात असतो, त्याला म्हणायचं रीती वर्तमान काळ. 4 नंबरचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत? मग आता लक्षात घ्या, शब्दाचे 2 प्रकार पडतात, एक विकारी आणि दुसरा अविकारी. विकारीलाच म्हणतात सव्ये आणि अविकारीला म्हणतात अव्यय. सव्ये, अव्यय. मग आता सव्ये 4 आहे. सव्ये किती आहेत? 4. कोणकोणते? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. या सुरुवातीच्या ज्या 4 जाती यांना सव्य म्हणायचं, म्हणजे विकारी म्हणायचं. मग राहिलेले जे आहे त्या कशा आहेत? 4 अविकारी आहे. मग अविकारी कोणकोणत्या? क्रिया, विशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. किती जाती आहे? मग 4 जाती. क्रिया, विशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. किती सोपे प्रश्न आहे बघा. मी काय सांगतो, तुम्हाला खोल अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्ही मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊन पास होणार, आणि मराठीमध्ये पैकीच्या पैकी पडले तर हिंदी तुम्हाला 25 मार्क देते, आणि मग तुम्ही 100% पहिल्याच प्रयत्नात टीईटी पास होणार म्हणजे होणार. चला, डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. आणि हेच तुम्हाला अशा सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर आपलं ॲप आहे, घे भरारी डोळे गुरुजी. घे भरारी डोळे गुरुजी. कुठे आहे? प्ले स्टोअरला जा, ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरती बॅच घ्या. संपूर्ण व्याकरण बॅच आहे, शुद्ध लेखन कोर्स आहे. एकदम तुम्ही 8 दिवसात फायनल करू शकता. हो, एकदम सोपं, काही ताण नाही. डोळे गुरुजी यूट्यूब चॅनल पहा, फेसबुक चॅनल पहा, इंस्टाग्राम चॅनल पहा. चला 7 नंबर. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते. नवी नवरी. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. भाववाचक म्हटलंय. नवल, नवलाई, 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 नवलाई. नामाचे 3 प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नाम म्हणजे जातीवाचक असते, त्याचे अनेक वचन होते. विशेष नाम हे एकवचनी असते, विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. विशेष नाम व्यक्तिवाचक असते. भाववाचक नाम ज्याच्यात भाव दडलेला असतो. भाववाचक नामाचे कधी अनेक वचन होत नाही. आणि भाववाचक नामाचं दुसरं नाव धर्मवाचक नाम आहे. आणि मग लक्षात घ्या, सामान्य नाम आणि विशेषणे. सामान्य नाम आणि विशेषणाला जर आपण काही ठराविक प्रत्यय लावले, जसं की पण, पणा, त्व, आई, गिरी, ता, की असे जर प्रत्यय लावले तर त्याचं भाववाचक नाम तयार होतं. मग नवल या ठिकाणी लागलंय आई आणि तयार झालं नवलाई, हे आहे भाववाचक नाम. चला पुढे 8 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही? अशुद्ध नाही. मग पूजनीय हे रॉंग आहे, हे चुकलेलं आहे. परीक्षागृह हे पण चुकलेलं आहे. मग तज्ज्ञ आणि या ठिकाणी आशीर्वाद, आशीर्वादही चुकलेला आहे. आशीर्वाद शब्द या ठिकाणी भरपूर वेळा परीक्षेला विचारला. या ठिकाणी या शला दुसरी वेलांटी द्यायची आहे. आता भरपूर जण तज्ज्ञ शब्द लिहितात, तर अशा पद्धतीने लिहितात, परंतु हा शब्द बरोबर नाही.
तर हा शब्द बरोबर आहे तज्ज्ञ. लक्षात ठेवा बरं का. चला मग किती उत्तर आपलं? 3 नंबर उत्तर. अशुद्ध कोणता नाहीये तर तज्ज्ञ आहे. वाऱ्याने हलते रान, यातील रान शब्दाचे लिंग ओळखा. मग आता लक्षात घ्या, वाऱ्याने हलते रान. आता बघा लिंग म्हटलं, काय म्हटलं त्यांनी? वाऱ्याने हलते रान या शब्दाचे नामाचे लिंग ओळखा. लिंग म्हणजे काय? खून आहे, खून, ओळख आहे ती ओळख. लिंग म्हणजे खून. मग लिंगाचे 3 प्रकार: पुलिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग. पुलिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग. मग ज्या नामाच्या समोर बोलत असताना आपण नैसर्गिकरित्या तो लावतो त्याचं लिंग पुलिंग असतं, ज्याच्या पुढे ती लागतं त्याचं लिंग स्त्रीलिंग असतं, आणि ज्याच्या पुढे ते लागतं त्याचं लिंग नपुंसक लिंग असतं. मग आता आपण रानाच्या पुढे काय लावतो? तो रान म्हणू शकत नाही, ती रान म्हणू शकत नाही. मग काय? ते रान. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? न पुंसक लिंग. न पुंसक नाही बरं का, न पुंसक लिंग. चला 10 नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलोय. अत्यंत सोपे प्रश्न असतात, काही अवघड नाही. 10 नंबरचा प्रश्न काय आहे गुरुजी? पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा. म्हणीवर प्रश्न आहे, डोक्यात घ्या बरं का. अन्न छत्रात जेवून, अन्न खावे खाऊन, अन्न घ्यावे खाऊन, मिरपूड मागू नये, शांत राहावे बसून, अन्नदान घ्यावे करून. तर अन्न छत्रात जाऊन मिरपूड मागू नये. म्हणजे एकतर तुम्ही अन्न छत्रात जाता, जिथं फ्री जेवण भेटतंय, मोफत जेवण भेटतंय, तिथं तुम्ही जाताय आणि तिथं सांगताय तुम्ही अरे हे द्या ना, हो ते द्या ना. म्हणजे काय? अन्न छत्र जेवण मिरपूड मागणे. तर तसं करायचं नाही. मोफत हे ते खा, जसं भेटतं तसं निघून या. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्याचं काम करू नका. अन्न छत्री जेवण मिरपूड मागू नये. उत्तर काय आहे मग गुरुजी? मिरपूड मागू नये. चला, वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता? आता पत्र हे जुनं काम होतं. जुनी जी मंडळी आहे, शिक्षक मंडळी, यांनी पत्र व्यवहार केला असेल त्यांच्या काळामध्ये. आता आम्ही तर नाही केला, पत्राचा काही विषय नव्हता. मग आता लक्षात घ्या, पत्र व्यवहार. आता बरेच जण म्हणजे गुरुजी टोपी गिपी तुम्ही लय जुने दिसता बाबा ना. जास्त नाही, आता माझं 35 पूर्ण झालंय. जास्त नाही. नाहीतर म्हणणार अरे बापरे लय जुने दिसते हे. काही नाही, पत्र व्यवहार वगैरे काही नाही केला आपण. आमच्याकडे झाले मी असे सुरू. चला, वडील मंडळीच पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता? तीर्थ स्वरूप, तीर्थरूप, तीर्थ स्वरूप. आता या ठिकाणी बघा बरं का, आपल्याला हे कळणं गरजेचं आहे, नेमका शब्द बरोबर कोणता? तीर्थ स्वरूप. प्रथमतः हा शब्द चुकीचा आहे. तीर्थरूप हा शब्द चुकीचा आहे. मग हे 2 शब्द बरोबर, एक तीर्थरूप आणि तीर्थ स्वरूप. आता तीर्थरूप कोणाला वापरायचं? पत्र लिहिताना. मग पत्र लिहिताना तीर्थरूप वापरायचं आईवडिलांना. तीर्थरूप आईवडिलास, आईवडिलास तीर्थरूप, तीर्थरूप आईवडील. मग तीर्थ स्वरूप कोणाला? वडीलधारी मंडळी, आई वडील सोडून बाकीची वडीलधारी ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्यासाठी तीर्थ स्वरूप. तीर्थरूप, तीर्थ स्वरूप, यावरती 200% प्रश्न आहे. त्याच्यामुळे लिहून ठेवायचं, तीर्थरूप आई वडिलांसाठी, तीर्थ स्वरूप वडीलधाऱ्या मंडळीसाठी. चला मग काय सांगायचं आता याच्यात? झालं. चला पुढं. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर? उपयोग पाहिजे, अपयोग झालं ते उपयोग करतात. पण त्याच्या आता दुहेरी अवतरण चिन्ह, अपसरण चिन्ह, संयोग चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह. वर्ण म्हणजे काय? आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. जेव्हा आपल्याला एक शब्द फोकस करायचा असतो एखाद्या वाक्यातला, तेव्हा दुहेरी नाही, इथं एकेरी अवतरण चिन्ह असतं. कोणतं? एकेरी. गुरुजी क्लिअर करा, असं नका करू. आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. एकेरी अवतरण चिन्ह, एक शब्द. आता एखाद्याच्या तोंडचे शब्द आपल्याला अधोरेखित करायचे, मग दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. या ठिकाणी संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह, चिन्ह आपल्या पाठच पाहिजे, म्हणजे विराम चिन्हावर 200% प्रश्न आहे. 13 नंबरचा प्रश्न, शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेला अर्थसमूहाला काय म्हणतात? आता जो शब्द आपला अर्थ घ्यायचा असतो त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ घ्यायचा सांगितलं म्हणजे. मग म्हणी तर जोड शब्दाने सामर्थ्याने, मग काय? वाक्प्रचार, वाक्प्रचार, वाक्प्रचार. किती झाला? 13 नंबरचा प्रश्न झाला. पुढे चला गुरुजी.
14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलोय. काय आहे 14 नंबरचा प्रश्न? हे आलेले प्रश्न आहे बरं का गुरुजी, किती सोपे पहा तुम्ही. हे आपल्या मनाचं खेळ नाही, आपल्या मनाने सांगायचं काही, पण मग ते गोंधळ हो राहिला. मग म्हटलं काय, जरा जे आले ते सांगा, पुन्हा तसेच येणार आहे, त्याच घटकावर आधारित येणार आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पद्मा, पद्मा, सरोज, पंकज, राजीव. मग आता लक्षात घ्या, कमळ, पंकज, पंकज, सरोज, राजीव, पद्म. इथं पद्मा दिलं म्हणजे या ठिकाणी उत्तर काय पाहिजे आपलं? तर कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे गुरुजी? तर तो आहे या ठिकाणी पद्मा. बाकीचे कमळ म्हणजे सरोज, कमळ म्हणजे पंकज, कमळ म्हणजे राजीव, सरोज, पंकज. चला पुढं. कुठं चाललं गुरुजी? 15 नंबर चाललंय, याला कट करून टाका आणि पुढे चला. धान्य पाखडण्याचे साधन या शब्द समूहासाठी वापरला जाणारा एक अचूक शब्द ओळखा. आता हे आता राहिलं नाही पहा. जर ग्रामीण भागात गेलो तर काही ठिकाणी आजही दिसून येतं. आणि मी लहान असताना त्या ठिकाणी मी बघितलेलं आहे ते अन्न पाखडण्याचं साधन या ठिकाणी. याला काय म्हणतात? सूप म्हणतात. काय म्हणतात? सूप. ताट टोपले हवा, तर ते सूप आहे. आता काहीच नाही, तर मग ताटात आपले खडे निवडीत बसा, टाइमपास. चला, तर या ठिकाणी त्याचं उत्तर काय आहे? सूप आहे. आता इथं प्रश्न अपूर्ण झालेला आहे. त्यांनी सांगितलं वेगळा शब्द कोणता, असा प्रश्न येतो. तर गाय, वासरू, लेकरू, फुलं. तू गाय वासरू मी, तू माय लेकरू मी. तू माय मी लेकरू, विठ्ठला तुला कस मी विसरू. चला, या ठिकाणी काय सांगितलं? वेगळा शब्द. मग आता आपण जर लिंगानुसार गेलो, ते वासरू, ते लेकरू, ते फूल आणि ती गाय, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकच वेगळं दिसतंय. काय? गाय, ती गाय. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर ते उत्तर आहे गाय. कारण की या शब्दाचं लिंग कोणतं आहे? स्त्रीलिंग. आणि राहिलेले शब्दाचं लिंग काय आहे? नपुंसक लिंग. विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा. प्रसाद, राजवाडा. प्रसाद, राजवाडा. कृतज्ञ, कृतज्ञ. गुळगुळीत, खडबडीत. शिक्षा, बक्षीस. विरुद्धार्थी चुकीची जोडी. आता कृतज्ञ, कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणारा, कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव न ठेवणारा. म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे. शिक्षा, बक्षीस हे बरोबर आहे. गुळगुळीत, खडबडीत हे बरोबर आहे. मग चुकीची जोडी कोणती आहे? तर चुकीची जोडी आहे प्रसाद, राजवाडा. हे विरुद्धार्थी शब्द नसून काय आहे? तर ते आहे समानार्थी शब्द. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? प्रसाद, राजवाडा. राजवाडा, राजाचा वाडा. चला, समास. गुरुजी जास्त स्पष्टीकरण द्या ना. टाइमपास होत नको, जास्त दिलं का व्हिडिओ मोठा होऊन जातो गुरुजी. चला. कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? घड्याळ, घड्याळ, आसू, पाणी, पिलू. आता इथे पटकन लक्षात घ्यायचं काय? तर पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? तर पाणी या नामाचे वचन बदलत नाही. एक वचन अनेक वचन सारखंच राहतं, म्हणून लक्षात ठेवायचं. पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. एक वचन अनेक वचन सारखंच राहतं. वचनाचे 2 प्रकार आहेत, एक वचन, अनेक वचन. 19वा प्रश्न घेऊन आला तुमच्या पुढे. काय प्रश्न 19वा? सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या जातीमध्ये येतो? शब्दाच्या जाती 8 आहे बघा. 2 प्रश्न आले या जातीवरती. किती जाती हे तो एक, आणि आता जात ओळखा म्हणे. आपण बघितलं, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारी जात म्हणजे विशेषण असते. नामाची व्याप्ती मर्यादित करणारी जात म्हणजे विशेषण असते. मग भारी हा शब्द विशेषणाचं काम करतो. म्हणजे या ठिकाणी कोणती जात आहे? ती विशेषण. नामामध्ये कपडे कसे? भारी. कपडे, कपडे नाम आहे आणि भारी विशेषण आहे. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. क्रिया विशेषण कशाला म्हणतात? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषणाव्य. ती जलद धावते, पळते. क्रियापद, क्रिया दाखविणारा शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याचं नाव क्रियापद. सर्वनाम कशाला म्हणतात? नामाऐवजी येणारा शब्द, नामाची जागा घेणारा शब्द, त्याचं नाव काय असतं? सर्वनाम. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? विशेषण. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
उजडले, मावळले, गडगडते, सळसळते, मळमळते हे जे क्रियापद आहे ते आहे भावकर्तृक क्रियापदे. कर्त्याचा भाव क्रियापदामध्ये दडलेला असतो, त्यामध्ये काय असतं, भावकर्तृक क्रियापद. क्रिया दाखविणारा शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याचं नाव क्रियापद असतं. क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार पडतात, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं बाकीचे हे प्रकार आहे काय, संयुक्त क्रियापद, अकर्मक क्रियापद, धातुसाधित. तर या ठिकाणी काय आहे, आपलं उत्तर आहे भावकर्तृक क्रियापद. मळमळते, गडगडते, सळसळते, उजळले, मावळले हे सर्व क्रियापद कोणती आहे, भावकर्तृक आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे, सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात. आता सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायचं, सर्वनाम म्हणजे काय. सर्वनाम म्हणजे नामा ऐवजी येणारी जात, नामाची जागा घेणारी जात, नामाची आवृत्ती टाळणारी जात म्हणजे कोण आहे, सर्वनामे. नाम सर्वनाम या दोन जाती कधी सोबत येत नाही. नामाच्या गैरहजेरीत सर्वनाम येतं, म्हणून नामाच्या खुर्चीत बसणारी जात, नामाच्या जागी येणारी जात, नामाची आवृत्ती टाळणारी जात म्हणजे सर्वनाम असते. मग त्या सर्वनामाचे मुख्य जे प्रकार आहे ते 6 आहे. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित, आत्मवाचक. आणि सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात, तर किती प्रकार आहे 6. आणि जर आपल्याला विचारू मूळ सर्वनामे किती, तर मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः 9. मूळ शब्द आला, मूळ सर्वनामे तर 9 सांगा. आणि 6 जर सर्वनामाचे प्रकार जर विचारले तर 6 सांगा. हो तर अगदी बरोबर. 110 मोहरा होत्या, वाक्प्रचार ओळखा. हो तर अगदी बरोबर. वाक्प्रचार ओळखा, इथं गोंधळ झाला थोडा. वाक्याचा प्रकार ओळखा असेल ते उद्गारार्थी, होकारार्थी, नकारार्थी, हा वाक्याचा प्रकार ओळखायचा इथं. हो तर अगदी बरोबर. 110 मोहरा होत्या म्हणजे या ठिकाणी होकारार्थी वाक्य आहे, सरळ सरळ. इथं वाक्प्रचार नसून तर वाक्याचा प्रकार ओळखा आहे. तर मग काय, उद्गारार्थी तर होत नाही, मग होकार, नकारार्थी तर दिसत नाही, प्रश्न नाही म्हणजे प्रश्नार्थी नाही, मग काय होकारार्थी. चला, डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. 23 नंबर काय सांगतात, मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त शब्द कोणता. आपल्याला प्रथम हा उपसर्ग कशाला म्हणतात, उपसर्गयुक्त कशाला म्हणतात ते माहिती असणं गरजेचं आहे. मग शब्दाच्या शेवटी जोडली जाणारी अक्षरे म्हणजे प्रत्यय असतात आणि शब्दाच्या सुरुवातीला जोडली जाणारी अक्षरे म्हणजे उपसर्ग असतात. मग या ठिकाणी आपण म्हटलं हार, आम्ही आणला हार, त्याच्या पुढे लागलं उपहार. मग या ठिकाणी उप काय आहे, तर हे उपसर्ग आहे. शब्दाच्या सुरुवातीला जोडली जाणारी अक्षरे म्हणजे काय, उपसर्ग. मग त्यांनी सांगितलं आपल्याला उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता. आता मान्य शब्दाचं सांगितलं बरं का. मग आता मान्यच्या पुढे लावताना मान्यता हे शेवटी लागलं, मान्यवर शेवटी लागलं, माननीय शेवटी लागलं, मग पुढं कोण लागलं, अमान्य म्हणजे अमान्य हे आपलं उत्तर आहे. उपसर्गयुक्त शब्द कोणता आहे, अमान्य. 24 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते. ओ, औ, अम, अह, क्षज्ञ आणि अ, आ. स्वर आहे आधी ज्याच्या त्याचं नाव स्वरादी. मोरो केशव दामले या लेखकांनी यांचा समावेश आपल्या वर्णमालेमध्ये केलेला आहे. स्वरादी किती, 2. अम, अह, कम, कह, खम, ख, अम, अह. स्वर आहे आधी ज्याच्या त्याचं नाव स्वरादी. स्वरादी किती आहे, 2. कोणी आणले तर मोरो केशव दामले. जर आपल्याला विचारलं वर्ण किती, तर 52 सांगा. वर्णाचे प्रकार विचारले तर 3 सांगा. कोणकोणते, स्वर, स्वरादी, व्यंजने. जर आपल्याला विचारलं स्वर किती, तर 14 सांगा. जर आपल्याला व्यंजन विचारले किती, तर व्यंजन 34 सांगा. विशेष संयुक्त व्यंजन विचारले तर 2 सांगा. चला मग पुढं, प्रसिद्ध लेखक चित्राय खानोलकर यांचे टोपण नाव कोणते. आता लक्षात घ्या, 100% टोपण नावावरती आणि कवी व त्यांची टोपण नावे किंवा पुस्तकं आणि त्यांचे लेखक यावरती एक प्रश्न असतो म्हणजे असतो. मग या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की प्रसिद्ध लेखक चित्राई खानोलकर यांचं नाव काय आहे, टोपण नाव आरती प्रभू. हे आपल्याला पाठांतराचा भाग आहे, वाचून 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 ते होऊन जातं. या साहित्यकृतीचे लेखक कोण, पहा आलंच. पुन्हा इथं कवी विचारले, इथं पण तर काय, या साहित्यकृतीचे लेखक कोण आहे, नाशिक फडके, विश्वास पाटील, वि स खांडेकर, रणजित देसाई. ययाती प्रसिद्ध कादंबरी, वि स खांडेकर. वि स खांडेकर यांनी ययाती कादंबरी लिहिली. हो, यांना ययातीबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे 4 व्यक्ती आहे. किती व्यक्ती, 4. महाराष्ट्रातले 1 वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, वि दा करंदीकर आणि
भालचंद्र नेमाडे. 4 व्यक्ती आहेत ज्यांना काय भेटलेला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार. वि स खांडेकर, विदा करंदीकर, विवा शिरवाडकर आणि भालचंद्र नेमाडे. तर या ठिकाणी ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण आहे, वि स खांडेकर. साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याच्या नंतर भारत सरकारकडून दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. आतापर्यंत भारतामध्ये हा पुरस्कार दिल्या जाताना आपल्या महाराष्ट्रातील किती व्यक्तींची निवड झालेली आहे, 4, त्यापैकी 1. बाकीचे प्रश्न जे आहे 27 ते 30 शेवटचे ते आहे कवितेवर आधारित. आधी प्रश्न वाचा, मग कवितेच्या प्रश्नाची उत्तरं द्या. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.